आज आपण ब्रश कटर कशा पद्धतीनं चालवला जातो याची थोडी माहिती घेणार आहे। हे आपले शेतकरी मित्र आलते आणि त्यांनी ब्रश कटर चालवला। काय अडचण आली आपल्याला ब्रश कटर चालवताना? अडचण सर त्याला आली की काय झालं ते त्या झाल्या जाते म्हणजे कशी चालवायची काय आम्हाला एवढी काय कल्पना नव्हती जी। मग आता तुम्ही सांगितल्यामुळे आता खूप डोक्यात राहील आमच्या तिचं। तुम्ही काय असं म्हणलं की मोर्चा शेतकऱ्याचं बी ह्यातनं काय नुकसान होणे असं म्हणून तुम्ही म्हणला की व्हिडिओ बनवू बाहेर वाटली पाहिजे। तर धन्यवाद। आणि मित्रांनो, ह्यांना काय माहिती आपण दिली आणि ह्यांच्याकडून काय चुकी होत होती हे आपण एक 2 मिनिटांमध्ये तुम्हाला सांगणार आहे। तर मित्रांनो, मशीन कुठल्याही कंपनीची असो, तुमची मशीनची माहिती तुम्ही पूर्ण ऐका। मशीन कुठल्याही कंपनीची असो, ही जी दोरी आहे, तुम्ही जी दोरी वापरता ही दोरी जास्त लांब बरेच शेतकरी मित्र ठेवतात, 1 इतापर्यंत, 1 इताच्या जास्त पण ठेवतात। त्यामुळे होतं काय, त्या दोरीच्या आपल्याला वाटतं की गवत जास्त कट होतंय, बरं आहे, पण मशीनवर जास्त लोड येतो आणि मशीनचा रॉड खराब होणं, इथला रॉड होणं किंवा पाठीमागचा रॉड होणं किंवा लायनर मशीनचे खराब होणं किंवा मशीनचे फोरस्ट्रोक असेल तर तिच्या ब्लॉकला, पिस्टनला किंवा कशाला गाळा पडणं, बेल्ट तुटणं, अशा प्रकारचे प्रकार घडतात। तर त्यासाठी काय करा, मशीनची जी दोरी आहे ही साधारणतः एवढी ठेवा आणि याच्यापेक्षा एक 3 mm पेक्षा जास्त दोरी वापरू नका। 4 स्ट्रोक मशीन असेल, 2 स्ट्रोक असेल, त्यासाठी तुम्हाला फक्त 3 mm ची दोरी वापरा। त्यामुळे काय होतं, गवत दोरी ही कट झालीच पाहिजे आणि झिजलीच पाहिजे। जर दोरी नाही झिजली तर मशीन आपली झिजते, हे लक्षात ठेवा। तर मित्रांनो, हे कशी चालवायची ह्याची एक पद्धत आहे, ते पण मी तुम्हाला आता व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतोय। आणि मशीनला जास्त असं इतकं असं न देता मशीन वापरा, असं इतकं द्यायचं। हां, नॉर्मल अशी रेस वाढवायची, अशी रेस वाढवायची मशीनला पूर्ण. बघा आता, बघा मशीन असं वापरायचं पूर्ण रेस वाढवायची।